पांचाळ देशीचा राजा नृप आणि त्या राजाला जरा छंद होता शिकार करायला जायचा आणि तो राजा शिकार करायला गेला. पण जात असताना आपल्या सोबत काही त्यामध्ये सैन्याची तुकडी घेऊन गेला तो शंभर. आणि ते शंभर त्या शिवमंदिरामध्ये गेला आणि शिवमंदिरामध्ये त्याने बघितलं तर शिवमंदिर जुनाट झालेलं होतं. की तुला बोलवलं आणि सांगितलं राजन बघा शिवमंदिरामध्ये शिवपिंड उन्मळून पडलेली आहे. राजाला राग आला आणि राजाने सांगितलं कोणीतरी व्यक्तीने हे स्वतःच्या स्वार्थासाठी मंदिराचं बांधकाम केलं आणि त्याचा स्वार्थ देवाकडून पूर्ण नाही झाला म्हणून हे मंदिर सोडून गेला. भक्ती करणारे लोकांमध्ये पण प्रकारे सांगितले शास्त्रामध्ये. आता देवाचे फोटो जे विकतात ते लोक देवाचे एकापेक्षा एक सुंदर मंदिर, एकापेक्षा एक सुंदर फोटो बनवतात, वेगवेगळी किंमत ठरवतात, पण त्याच्यामध्ये देव बघत नसतात. त्याला त्या फोटोतल्या देवाशी काही घेणं नसतं. त्याला फक्त देवाकडून, त्या फोटोतल्या देवाकडून पैसा कमवायचा असतो. हे माझ्या पदरचं नाहीये, शिवपुराण वाचून बघा. तसं ह्या कोणीतरी मंदिर बांधलं आणि त्याची मनोकामना पूर्ण नाही झाली म्हणून तो भगवान शंकराला सोडून गेला. त्या शंभराला थोडस वाईट वाटलं आणि त्याने सांगितलं ही पिंड इथंच अशी पडून राहिली, हिची कधी पूजा झाली नाही. महाराज तुमची आज्ञा असेल तर मी ह्या पिंडीला घरी घेऊन जाऊ का? कोणाला विचारलं? त्या राजाला. राजाला वाटलं इथं तरी पडलेलीच आहे, इथं काय व्हायला लागलं, नेलं तर हिची पूजा तरी होईल. राजा सहज विनोदामध्ये म्हणलं जा घेऊन. त्याने ती भक्ती भावाने उचलली. पण राजाला त्याने प्रश्न विचारला ही पिंड मी नेणार आहे पण हिची पूजा कशी करायची, ह्या महादेवाला नेमकं काय आवडतं तेच मी याला देणार, याची पूजा कशी करावी सांगा मला. आता राजाला वाटलं हा निषाद आहे, शंभर समाजातला आहे आणि याला काय पूजा करणार आहे. सहज राजा बोले विनोदे. राजा विनोदामध्ये म्हणलं याला ना सगळ्यात जास्त आवडतं चिताभस्म, तू याला चिताभस्म अर्पण कर, तो तुझ्यावर प्रसन्न होईल. महाराज श्रद्धेला महत्व असतं, श्रद्धेला महत्व असतं. त्याने ती घरी नेली, विधिवत आपल्या दारामध्ये तिची स्थापना